चेन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकी स्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणाऱ्या एका महिला शिक्षिकेचे गळ्यातील सोन्याची पोत जबरीनं चोरून नेऊन याबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तसेच दिनांक 2/12/2024 रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळ्या रंगाचे दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या दोन चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत जबरीनं ओरबडून चोरी केल्याची घटना घडली होती। सदरबाबत MIDC सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर तालुका श्रीरामपूर परिसरात सतत 2 दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार अणय संजय पंडित या शिताफीनं ताब्यात घेतले। सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचेसह बजाज 220 पल्सर मोटरसायकलवर येऊन सिन्नर शहरात वरील चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याचे कब्जातून वरील गुन्ह्यामध्ये वापरलेली बजाज 220 पल्सर मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याचे वाट्याला आलेली रोख रक्कम 1 लाख हस्तगत करण्यात आली आहे। सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून सदर आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। यातील अटक आरोपी अणय संजय पंडित याचे विरुद्ध दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने वरील चेन स्नॅचिंगचे 2 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे। वृत्त संकलन रफिक सय्यद, नाशिक।